छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलमधील कर्मचाऱ्याचे वेतन थकीत आहेत। विट्स हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचा पगार नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाटांच्या मुलाच्या नावे हे हॉटेल आहे। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्यांपासून वेतन थकीत आहे। या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेल आता चर्चेत आहे, कारण यामागची पार्श्वभूमी पाहिली तर मंत्र्याच्या मुलाच्या नावानं हे हॉटेल चर्चेत आलं, याच्यावर राजकारण देखील झालं। मात्र दुसरीकडे दुसरा मुद्दा जर पाहायला गेला तर या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांचं मागील 4 महिन्यांपासून वेतन झालेलं नाही आहे। तुमचं काय मत आहे? वेतन कधीपासून मिळालेलं नाही आहे, काय प्रतिक्रिया? आमच्या प्रशासनाला एवढी विनंती आहे की 5 महिने झाले आम्हाला काही पगार मिळाला नाही। आमचा पगार लवकरात लवकर हे करून हॉटेल चालू करा पूर्ववत। तर आमचे कर्मचाऱ्याचं सगळ्याचं हे होईल। काही लोक आमचे कर्ज काढून घर घेतलेले आहे, त्यांचे हप्ते राहिलेले आहेत, ते परेशान आहेत। ते लोक काही आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते। काही लोक काय करणार, काय कुठे कामाला जर गेलं तर ते लोक अर्ध्याला अर्ध सांगतात, इकडे 20,000 आहे तर ते म्हणतात 10 में करते काय, 8 में करते काय करावं त्याचं? फक्त आमची एवढीच विनंती आहे, पगाराचं बघा आमच्याकडं, कारण घरचे खूप हाल होत आहे। घरची परिस्थिती फार बिकट आहे सर, आमची राहायला घर पण सुद्धा नाही सर आम्हाला। त्याच्यामुळं प्रशासनाला एवढी विनंती आहे, आमचे पगार लवकर करावं। हॉटेलच्या याच्यावरती आम्ही होम लोन केलेले आहे। आतापर्यंत आमचे 5 महिन्यापासून पगार झाले नाहीत, त्याच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेले आहे लोकांचे घरांचे हप्ते फेडण्यासाठी। तर आमची एवढीच विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर हॉटेल चालू करून आम्हाला आमचे पगार देण्यात यावे, हीच विनंती आहे। बरं, आपण या ठिकाणी पाहता हे कर्मचारी आहेत, यांचं वेतन मागील 4 महिन्यांपासून झालेलं नाही आहे। यांच्याशी मागणी आहे की वेतन देण्यात यावं, अन्यथा कर्जबाजारी झालेलो आहोत आणि त्यासोबतच आमच्याकडे पैसे नाही आहेत। मात्र दुसरीकडे हे हॉटेल एका राजकारणामुळे सुद्धा चर्चेत आलं। मात्र दुसरीकडे याची राजकारणात चर्चा असली तरी सामाजिकदृष्ट्या विचार जर केला गेला तर या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळत नाही आहेत, वेतन नाही आहे। त्यामुळे आता त्यांच्यावर बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।